वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरी फॅक्टरी येथील चर्च कारवाई विरोधात ख्रिस्ती समाज आक्रमक, प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल. राहुरी फॅक्टरी येथील चर्च बांधकामांवरील कारवाई देवळाली प्रवरा नगरपालिकेनं बांधकाम पाडण्यासंदर्भात बजावलेल्या नोटिसीमुळे ख्रिस्ती समाज आक्रमक झाला असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे धाव घेत न्यायाची मागणी करण्यात आली आहे. धर्मांतराच्या खोट्या तक्रारींच्या नावाखाली समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. ख्रिस्ती समाज आणि धर्मगुरूंच्या वतीनं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि रामदास आठवले यांना निवेदन देण्यात आले. चर्च बांधकामांवरील पाडकाम कारवाई तात्काळ थांबवावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. समाजाच्या प्रतिनिधींनी प्रशासनावर गंभीर आरोप करत अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या चर्चना अचानक नोटिसा बजावून कारवाई केली जात असल्याचे सांगितले. तसेच काही संघटनांकडून जबरदस्ती धर्मांतराचे खोटे आरोप करून समाजाला बदनाम केले जात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. धार्मिक स्तरांमध्ये घुसून प्रार्थना आणि धार्मिक विधींमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला. या प्रकारांमुळे ख्रिस्ती समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे धर्मगुरूंनी सांगितले. प्रशासनाने चर्च बांधकामांवरील कारवाई तात्काळ स्थगित करून निष्पक्ष चौकशी करावी, अन्यथा व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. अनेक वर्षांपासून असलेल्या चर्चवर कारवाई केली जाते आहे. सरकारने आम्हाला न्याय द्यावा. राहुरी फॅक्टरी येथे झालेल्या या निवेदन आंदोलनात पास्टर अविनाश सरोदे, इंडिया बायबल चर्च फेलोशिप, प्रसाद नगरचे सभासद, रोहिणी सॅकमन, राहुरी तालुका पास्टर फेलोशिप, श्रीरामपूर पास्टर फेलोशिप, RPI जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, भाऊसाहेब पगारे, स्नेहलता दिवे, बोरुडेताई तसेच विविध पास्टर फेलोशिपचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ख्रिस्ती समाजाचे नागरिक उपस्थित होते. वेद बातमीसाठी जलिंदर अल्हाट, राहुरी फॅक्टरी. चर्च पाडण्यासाठी धर्मगुरूला विनाकारण नाश म्हणजे त्रास देत आहेत. चर्चमध्ये शिरून 50 वर्षापूर्वी चर्च आहे. 50 वर्षापूर्वी चर्च सगळे पाडायचा प्रयत्न करतायत, नोटीस देत आहेत, चर्चमध्ये शिरतायत. 7-12 आहेच अनेक असे निवेदन आहे. त्याच्यामध्ये सगळे खोटे आरोप जोडले जातात, खोटी केसेस टाकले जात आहेत. आपण RPI त्याकडे काढली.